कोर्टापुढे किंवा समाजापुढे काही काही महिलांनी असं केलेत ना, खोट्या केसेस करून स्त्रियांचंच नाव खराब करून घेतलेलं, म्हणून ज्या प्रॉपर ज्यांना त्रास होतोय ना, आज त्यांच्याकडे बघितलं नाही जात आहे. आज मी भोगते कोर्टात स्वतः. कोर्टाला पण विश्वास बसायला टाइम लावते, खरं की खोटं. कारण बायका खोट्या केसेस पुरुषांवर कामाचं, आईचं नाव, वडिलांचं नाव, नंदेचं नाव, सासूचं नाव बिना कामाचं टाकतात. बरोबर. तर ते आता काय होते सिच्युएशन समाजामध्ये, सगळ्याच महिलांकडे तेच बघितलं जातं की खोट्या केसेस टाकतात. यामुळे काय झालं माहितीये का, ज्या रिअल त्रासलेल्या महिला आहेत ना, त्यांच्याकडे बघितलं. महिला आयोगात सुद्धा तसंच होतंय. महिला आयोगात, महिला आयोग म्हणतो ना जो महिलांसाठी आहे, महिला सक्षमीकरण तिथे बोर्ड आहे, मी ते नाव खूप डोक्यात ठेवलंय. तिथे महिलांच्या बाजूनी पाहिजे तसं बोललंच जात. महिलांना त्रास देतात हे डोक्यात कुठे समाजामध्ये कुठेतरी आता वावरत. हे का? कारण काही चुकीच्या महिला वागलेल्या पण, मग त्यामुळे ते ज्यांना त्रास होतोय ना, त्या महिलांना आता खूप त्रास भोगावा लागते. म्हणून मी खरंच सांगेल की चुकीच्या केसेस अजूनही करू नका, कारण लॉ मध्ये पण बदल होत चाललेला आहे. बदल होत चाललेला अर्थातच. समाजामध्येच नाही, जे कायद्यामध्ये तुमच्यासाठी, जे स्त्रियांसाठी जो कायदा बनवलेला होता तुमच्यासाठी, तो तुम्हीच कायदा बदलवता स्वतःच्या हाताने ह्या चुकीच्या केसेस करून करून. कुछ लोग कह रहे हैं कि अगर युद्ध हुआ तो हम लोग 20-30 साल पीछे चले जाएंगे। अच्छा, मतलब हम शादीशुदा से दोबारा अनमैरिड हो जाएंगे। पतिदेव, मैं मार्केट जा रही हूँ, आपके लिए कुछ लेके आना है? नहीं मार्केट से तो कुछ नहीं। एक काम करना, 1 लाख का चेक है ये, इसको बैंक में डिपॉजिट करते हुए चले जाना। और अगर कहीं इसको लेके मैं भाग गई तो? अच्छा 1 मिनट। क्या हुआ, मेरे पे भरोसा नहीं है क्या? नहीं पूरा भरोसा है। एक काम करना, ये 2 लाख का चेक है, लेकिन भाग जाना, वापस मत आना। पूर्वीची माणसं जनावराला कमी एवढे बायकाला हानीत होते, पण मला सांगा पूर्वीच्या महिला पळून गेल्या का हो? पळून गेल्या नाही. त्या कोर्टात नवऱ्याला नीट वागवत नाही म्हणून कधी भांडल्या नाही? त्यावेळी अशिक्षितही होत्या, पण त्यांनी नवऱ्याचा 4 चौघात कधी अपमान केला नाही? अजिबात नाही. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अन्याय करणाऱ्यापेक्षा सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो. पण माझे भावनिक शब्द आहे, 4 चौघासमोर तिनं कधी नवऱ्याचा अपमान केला नाही, तिनं त्याचे कपडे बाजूला टाकले नाही, तुला ताटच वाढणार नाही असं कधी म्हणली ती? तो भली किती तिच्याशी वाईट वागला, पण तरी सुद्धा त्याच्या पुढे पुढे येत होती, त्याला वाढत होती, त्याच्या पुढे पुढे. त्याला नवरा म्हणून तिनं कधी त्याचा अपमान, सन्मानच दिला तिनं, त्याचा अपमान केला नाही. तुम्हाला माहितीये, दारुड्या सोबत सुद्धा आतापर्यंत अनेक शेकडो वर्ष झाले खरंच्या माता भगिनीचे पाय धुवून पाणी पिलं पाहिजे. खंगार मंगार भंगार माल तुम्ही सांभाळला आतापर्यंत, म्हणून तर आम्हाला हे जग पाहायला भेटलं. तुम्ही नांदल्याच नसत्या तर आमचा जन्म झालाच नसता. आतापर्यंत खंगार मंगार भंगार दारुड्या सोबत सुद्धा तिनं खूप चांगला संसार केला. याचं कारण माहितीये तुम्हाला? नवऱ्याच्या प्रेमासाठी नांदली नाही, तर आतापर्यंत प्रत्येक बाई नांदली ती फक्त आणि फक्त बापाच्या इज्जतीसाठी. आपला पाय जर घसरला तर माहेरात आपल्या बापाच्या इज्जतीला काळीमा लागणारे, आपल्या बापाचं नाव समाजात खराब होणारे, दूर राहते, पण पित्याचं हित साध्य केले म्हणून तिला दुहिता म्हटले.